काल परवा आम्ही म्हणजे न्यूजवरती किंवा सोशल मीडियावरती पाहत होतो. कृषी कृषी प्रदर्शन किती छान चाललंय, किती लोकांची गर्दी आहे. ते पाहिलं आणि असं वाटलं की आता कृषी प्रदर्शन पाहायला जायलाच पाहिजे. कारण की शेतकरी बांधव आज आम्ही जे पाहिलं ते सांगतो, की एआय पद्धतीमध्ये शेती कशी केली जाते, तर कृषी प्रदर्शनमध्ये आल्याच्यानंतर पाहायला भेटतंय. आणि आज आम्ही बारामती समाचार या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी एकच सांगेल, की जगामध्ये सगळे म्हणतात की 7 आश्चर्य आहेत. पण जर 8वं आश्चर्य काय असेल, तर बारामतीचं कृषी प्रदर्शन. आणि हे अतिशयोक्ती नाही, तर इथं आलेला प्रत्येक माणूस सगळ्या पद्धतीने फुले असतील, ऊस एआय पद्धतीचा ऊस असेल किंवा फळझाडं असतील, याचं सगळं जर सर्वेक्षण केलं, तर शेती कशी केली जाते, तर मला वाटतं बारामती ही किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये बारामतीचं नाव एवढं नावाजलेलं काय आहे, तर त्यांच्याकडे बरचसं काही वैशिष्ट्यपूर्ण आहे, बरचसं काही आगळं-वेगळं आहे. त्यामुळे बारामतीचं नाव निश्चित घेतलं जातं. तुम्ही सुद्धा तुमचं चॅनलचं नाव बारामती समाचार ठेवलंय, कारण की बारामती आहेच तेवढी. विकास कामे तर आहेत, पण कृषी प्रदर्शन भरवण्याच्या पाठीमागं प्रत्येक युनिट आहे. प्रत्येक युनिट तेवढंच सेवा देतोय, तेवढीच माहिती लोकांना देण्याचं काम करतात. मी अनेक म्हणजे महाविद्यालय विद्यार्थी पाहिलेत. त्यांनी पण चांगल्या पद्धतीची माहिती आम्हाला दिली. सांगितल्या गोष्टी अशा कोणत्याच गोष्टीची उणीव नाही या कृषी प्रदर्शनमध्ये. आता आपण जर पाहिलं पारंपरिक शेती असेल किंवा ही आधुनिक शेती असेल, हं. तर काय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण आवाहन करणार? खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही दुष्काळी जिल्ह्यातले आहोत. मराठवाडा म्हटलं की दुष्काळ, जो पाचीला पुजलेला आहे आमच्या. आम्ही इकडेच बारामतीकडे आमचे सगळे लोक ऊस तोडायला येतात. आणि आज मी पाहिलं तर 25-25 फुटाचा ऊस आहे या पद्धतीने. कारण की त्याने 2-4 तास जरी ऊस तोडला, काबाड कष्ट घेतलं, तरी त्याचे 1000 ते ₹1,500 होत नाहीत. पण जर असं एआय पद्धतीने जर शेती झाली, तर बारामतीकर लवकरच आमच्या जिल्ह्याला सुद्धा खूप छान असं बनवेल. आणि एक सांगून जाईल, की आमचा जिल्हा आज खरंच म्हणजे सौभाग्यवान आहे, की आता आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री माननीय अजितदादा पवार आहेत. त्यामुळं आम्हाला वाटतं, की आमच्या जिल्ह्याचे सुद्धा लवकरच बारामती दादा करतील. आता तुम्ही कृषी प्रधान पाहिलं तर हे पाहिल्यानंतर ना मला असं वाटतंय की आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये, न आपल्या गावात असं काय व्हावं. नक्कीच, नक्कीच. अ, आम्ही सावरगाव घाट, राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जन्मभूमीतून आम्ही आलेलो आहोत. बीड जिल्हा म्हणजे आमचा जिल्हा बीड आहे. तर मी नक्कीच आमचे जे सहकारी आहेत किंवा अनेक लोकं मला जे भेटले आमच्या जिल्ह्याकडून किंवा पाथर्डी तालुक्यातून येणारे लोकं, तर मी नक्कीच म्हटलं, की आपल्याही जिल्ह्यात आणि मी एवढंच सांगेल, म्हणजे मला एक वाटतं, की ही दादांनाच विनंती केली, तर नक्कीच कृषी प्रदर्शन आमच्याही जिल्ह्यात होईल. आणि आपलं म्हणजे तुमचं बारामती समाचार आहे, दादापर्यंत ही वार्ता नक्कीच जाईल, की मी दादांना एवढीच विनंती करेल, की बीड जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर विकास काम तर शेतीविषयक सगळे अवजारे असतील, शेतीविषयक माहिती असेल, त्याच्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे दादांचाच जिल्हा आहे तो सध्या. कारण की ते पालकमंत्री आहेत. पालकत्व त्यांच्याकडे आहे जिल्ह्याचं. त्यामुळे दादांनी नक्कीच एकदा काय कृषी म्हणजे प्रदर्शन बीड कृषी जिल्ह्यात कृषी प्रदर्शनामध्ये कोणते कोणते प्लॉट पाहिले तुम्ही आता? आम्ही प्रथम एक पाहिलं, की आमचा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. त्यामुळं ऊसावरती जास्त भर दिला आम्ही. ऊसाकडे जास्त वेळ घातला आणि ऊस खरंच अ, या कृषी प्रदर्शनामध्ये एक आकर्षण म्हटलं, तर ऊसाचा प्लॉट खूप छान वाटला मला. फुले तर पाहिले, फुलांचंही बऱ्याचशा गोष्टी तुमची पाहिल्या. तुमची संकल्पना आहे का तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊन हा प्रयोग करायचा? आम्ही एक धार्मिक क्षेत्रात मोडतो, पण कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे साधू संत सांगून गेलेत. आणि नक्कीच मला शेतीची एवढी आवड आहे, कारण की रात्री माझे सहकारी मला भेटल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलं, की आपल्याला उद्या कृषी प्रदर्शन पाहायला बारामतीला जायचंय. आणि अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या, पण आम्ही नक्कीच कृषी प्रदर्शन पाहू शकलो आणि तुमच्या माध्यमातून आम्ही आज बोलूही शकलो. एकंदरीत मध्ये कृषी पद्धत पाहताय, तर इथलं कृषी विज्ञान केंद्राचं नियोजन कसं वाटतं तुम्हाला? नियोजनाच्या बाबतीत एकच म्हणेन, की नियोजन टकाटक आहे. आणि नियोजन दादांची बारामती आहे. त्यामुळं नियोजनाचा कोणताही अभाव दिसला नाही. आणि अभिप्राय एकच देऊ शकेल मी या गोष्टीच्या बाबतीत, की कोणत्याही चुका माणसं तर चुका कशातही काढतात. अ, पण इथे कसलीही चूक नाही. जे सगळं आहे सुशोभीकरण आहे, स्वच्छता आहे. कुठेही कागद पडलेला दिसत नाही. जे पोस्टर आहेत प्रत्येकाकडे दिल्याच्यानंतर तो व्यवस्थित त्याच्याकडे स्वतःकडे ठेवतोय. हे सगळेच लोकं जे स्वयंसेवक लोकं आहेत, हे सगळे चांगली माहिती देतात. त्यामुळं सगळंच छान वाटलेलं आहे. आता इथून तुम्ही
तुमच्या गावाकडे गेल्यानंतर, तुमच्या जिल्ह्यात गेल्यानंतर, आता जे तुमचे शेतकरी मित्र परिवार असतील, त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना एवढंच सांगेल, की जन्माला आलात एकदा, शेतकरी म्हणून जन्माला आलात, एकदा बारामतीचं कृषी प्रदर्शन पाहायला नक्की जा. नाहीतर तुमचा जन्म व्यर्थ आहे. कारण की इथे आल्याच्या नंतर सगळीच माहिती भेटते आणि मला असं वाटतं डोळ्यांनी जे पाहायला भेटतं ते सगळ्यात उत्तम आहे. पदार्थाची चव जिभेने भेटती. पण आज इथे जे ऊस असेल, फळबागेच्या बाबतीत असेल, पालेभाज्या असतील, टोमॅटो पाहिलं आम्ही, अजून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. पण ते नजरेला लागल्याच्या नंतर असं वाटतं, की जगात अशी गोष्ट होऊ शकते का? कारण की मातीविना शेती असेल, हायड्रोपोनिकची शेती असेल, म्हणजे म्हणजे पारंपरिक मातीविना शेतीला शेती, म्हणजे तंत्रज्ञानाची माती जोड नसताना दिली त्यांनी, तर ती कसं वाटतं तुम्हाला वाटतंय? एक गोष्ट आहे, जे लोकं सगळंच करतात समजा आमच्याकडे पारंपरिक शेतीकडे जास्त लोकांची ओढ आहे. मला काय म्हणायचं, की अशी कोणती म्हणजे तुम्हाला भावुक कशाला झाला तुम्ही असे काय वेगळं पाहिलं, की ते बघून तुम्हाला आता म्हणजे एक आश्चर्य वाटलं, की असं पण असू शकतं? आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एआय तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाने तुमचं ठिबक असेल, ठिबक सिंचन आहे किंवा औषधांचं एक घटक आहे, की कोणता घटक किती गेला पाहिजे. तर ते जर तुम्हाला एआय सजेस्ट करत असेल, तर हे सगळ्यात महत्त्वाचं वाटलं. आणि एक गोष्ट, की आम्ही 4-5 म्हणजे 4-4:30च्या दरम्यान आलोत. त्यामुळं हे सगळं पाहणं नाही झालं. पण अजूनही कुणी आग्रह केला किंवा अजून 10 लोकांना आग्रह केला, तर त्यांच्यासोबत नक्कीच येऊन परत एकदा चांगलं पाहण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. शेतकऱ्याला काय आव्हान करायचं? शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेन, की शेती करायची ना, तर आताच्या काळानुसार करा आणि बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन भरलंय, त्यातल्या प्रत्येक गोष्ट माहिती घ्या. आज तुमचं म्हणजे तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून जवळ-जवळ आज 4 दिवस झालं तुम्ही हा सगळा प्रचार-प्रसार करताय. हे शेतकऱ्यासाठीच करताय आणि मग शेतकऱ्यांनी हे डोक्यात घेतलं पाहिजे, की आपल्याला शेती करायची, मनापासून करायची किंवा तिच्यामध्ये बेनिफिट चांगलं झालं पाहिजे. अ, तर या पद्धतीने बारामतीकर जशी शेती करतात किंवा बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये ज्या पद्धतीने शेती करायची दाखवली, त्या पद्धतीने नक्कीच शेती केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट शेतकऱ्यांना नक्कीच भेटणार आहे. नमस्कार. मी सौ स्नेहल दत्तात्रय बाळसराफ. मी तळेगाव दाभाडे या ठिकाणाहून आलेले आहे. माझी कन्या या ठिकाणी नाळेंच्या घरात दिलेले आहेत. ह्या माझ्या विहीणबाई आहे. ही माझी कन्या डॉक्टर आहे आणि यांच्याकडून मला माहिती मिळाली, की इथलं प्रदर्शन खूप छान असतं. म्हणून मी हे कृषी प्रात्यक्षिक आणि कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी पाहायला आलेले आहे. अतिशय सुंदर असं इथं मला आल्यानंतर खूप छान वाटलं. कारण शेतकऱ्यांनी शेती तर करावीच, पण शेतीबरोबर पारंपरिक शेती करत असताना त्याबरोबर आधुनिक शेतीची पण कशा पद्धतीने जोड असावी, हे इथं आल्यानंतर खूप छान पाहायला मिळालं. ऊसाचं तर मला जास्त शेती आवडली. कारण खूप छान पद्धतीने ऊसाची लागवड केलेली इथं दिसते आणि बऱ्याच एकराला बऱ्याच टन या ठिकाणी ऊस निघतोय हे पण आम्ही पाहिलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती या ठिकाणी पाहायला मिळाली आम्हाला. त्याचबरोबर आम्ही टोमॅटो असतील, इतर बियाणे असतील ते पाहायला मिळालं आम्हाला. मग विशेष म्हणजे आम्हाला लाल हादग्याचं पण हे पाहायला मिळाली इथं, की ते आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. केळीची जात वेगवेगळ्या प्रकारची आहे. असं खूप छान प्रकारचं आपण पारंपरिक शेती तर करतोच, पण कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं मिळेल, अशा प्रकारचं मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे. तर सर्व शेतकरी बंधू भगिनींना मी विनंती करते, की आपण या ठिकाणी येऊन एकदा भेट द्या आणि कशाप्रकारे ही शेती करायची आपली, ती आपण इथं पहा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवा. आणि शेतकऱ्याला असं म्हणायला नको, की शेतकरी फार कष्टातून जातो, हे करतो. पण मेहनत घेतल्यानंतर सुद्धा त्याला तुम्ही शॉर्टकट चांगल्या पद्धतीने वापरला, तर तुमचं धान्य असेल, ते छान छान पद्धतीनं उगून येईल आणि तुम्हाला त्याचा भाव पण मालाला चांगल्या पद्धतीने मिळेल, असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून इथं खूप छान समाधान वाटलं. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर. आम्ही दरवर्षी हे प्रदर्शन पाहायला येणार आहे आणि दरवर्षी नवीन-नवीन आम्हाला इथं काहीतरी पाहायला मिळतं आणि त्यामुळे खूप आनंद होतो. आल्यानंतर तुम्हाला असं वेगळं काय वाटलं, की जेणेकरून ते आता तुम्ही पण तुमच्या इकडे जाऊन ते संकल्पना करणार आहात? वेगवेगळी फुलं, फळं ती पाहिली आम्ही. त्याचबरोबर ऊसाची शेती आहे. मी माझी आता नवीन शेती जी आहे, त्यामध्ये याच पद्धतीचा ऊस घेणार आहे. मी आता इथेच संकल्प केला होता. माझ्या विहीणबाईंना पण सांगितलं, की नवीन शेतीमध्ये मी हेच ऊसाचं बियाणं लावणार आहे. कारण मला ते खूप त्या आवडलं. प्रदर्शनात शेतकरी बाहेरून येतात, अख्ख्या महाराष्ट्रातून, देशभरातून शेतकरी पाहण्यासाठी येतात. इथलं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? नियोजन खूप सुंदर आहे.
अतिशय सुंदर आहे. गडबड गोंधळ नाहीये. खूप लोकसंख्या जरी जास्त इथे असली तरी गडबड गोंधळ नाहीये. विशेष म्हणजे धूळ अजिबात नाहीये. रस्ते चांगले आहेत. सगळी सोय खूप छान आहे. त्यामुळं खूप कोणते सुंदर कोणते वाटतं. plot पाहिले तुम्ही प्रात्यक्षिक काय काय पाहिले आल्यानंतर? प्रत्येक शेतामध्ये बरंच शेतीचं पाहिलं, फुलांचं पाहिलं, टोमॅटो असेल, केळी असतील, सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. जे ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही जास्त पाहिले आणि मी हे सुद्धा घेतलेले आहे बघा. हरे कृष्ण शेती फार्मचं याच्यामध्ये 50 बी बियाणं आहेत आणि ते मी घरी जाऊन लावणार आहे. कारण मी शेतकरी आहे. आता महाराष्ट्र शेतकऱ्याला काय आव्हान करा? महाराष्ट्र शेतकऱ्यांना हेच आवाहन करेल, की तुम्ही जे काय तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल, त्या ठिकाणी अगोदर या ठिकाणी या बारामतीला, या कृषी प्रदर्शनाला भेट द्या आणि त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यातून मोफत सल्ला या ठिकाणाहून मिळेल आणि प्रत्यक्ष पाहायला मिळतं इथं. डेमो कसं आहे, की प्रत्यक्ष इथं आहे. काही कृषी प्रदर्शन असे असतात, की तिकडून घेऊन येतात ते आपल्याला कळत नाही. पण इथं प्रत्यक्ष तुम्हाला शेती पाहायला मिळते. शेतीमध्येच ते उत्पन्न बघायला मिळतं. त्यामुळे जास्त चांगलं प्रभावी वाटतं.